हाय फ्रेंड्स, आज मी बनवणार आहे कच्च्या कैरीचा मुरांबा। त्याच्यासाठी मी 2 मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या। धुतल्यानंतर मग त्याला बारीक असं किसण्यासाठी मी आधी साल काढून घेतलं। मग किसणीवर त्याला किसून घेतलं आणि मग आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत गूळ। तुम्ही हवं तर साखर पण टाकू शकता, पण थोडं पौष्टिक होण्यासाठी मी गूळ किसून घेतलाय। आता पातेल्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता, हिंग, थोडीशी हळद आणि तिखट टाकले आणि मग ॲड केले आपला किसलेली कैरी। आता ह्याच्यामध्ये मला थोडं आंबट गोड अशी चव हवी होती आणि तिखट पण हवं होतं, म्हणून मी त्याच्यात थोडं तिखट ॲड केलं। आणि जेव्हा आंबा चांगला शिजतो तेव्हा त्याच्यामध्ये मग नंतर आपण गूळ ॲड करूया आणि परत एक 5 मिनिटं आपण त्याला वाफवून घेऊया। गरम गरम चपातीसोबत, फुलक्यांसोबत हा गुळांबा किंवा कच्च्या कैरीचा मुरांबा खूप छान लागतो। आज दोजींला पालक डाळची भाजी, चपाती आणि सोबत तोंडी लावायला हा गुळांबा दिला होता। तिने तो फार एन्जॉय केला। धन्यवाद।